आज मी तुम्हाला हेल्दी अँड बेस्ट रेसिपी दाखवतो। झाडातनं काढलेली पपई होती आणि हे बघा आता लसूण फोडणी घातलेला आहे। आता कांदा फोडणी घालायचं, परत टोमॅटो घालून घ्यायचं। कांदा जरा लसूण परतलं की नाही टोमॅटो घालायचं। असं टोमॅटो छान खमंगदार जरा परतून घेऊन त्याला चिरलेली पपई असं बारीक चिरून घेतलेला आहे, ती पपई टाकायची। पपई जरा असा परतून घेतल्याप्रमाणे हळद, परत तिखट घालून घेऊन तिखट पावडर घालून जरा परतून घ्यायचं। नंतर मसाला पावडर, नंतर हे मीठ, जरा मसाला आणि तिखट परतून सगळं एकजीव झाल्यानंतर जरा असं ठेवून एकजीव झाला की नाही त्याला गूळ जरा मीठ जरा टाकून घ्यायचं आणि जरा असं परतून सगळं एकजीव सगळं चांगलं कालून ठेवायचं त्याला मिक्स करून। आणि ते जरा परतून झालं की नाही जरासं पाणी घालायचं वरनं, थोडंसं एकजीव आता परतून घ्यायला मी। आता त्याला असं थोडंसं एकजीव करायला थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे मी शिजून घेतलेलं नाही आहे, ॲट ए टाईम शिजवलेलं आहे, म्हणजे शिजवून घेतलेलं तेवढा चव येत नाही आहे। ॲट ए टाईम शिजवून त्याला थोडंसं पाणी घालून ॲट ए टाईम 2 शिटी काढायला ठेवायचं, म्हणजे ती एकजीव सगळं एकजीव होऊन येते। आणि पपई हेल्दी आहे, सगळ्यांनी खायला पाहिजे। कशाला म्हणजे पोटातलं घाण असलेलं सगळं काढतंय, ते अगदी बेस्ट रेसिपी आहे, तुम्ही पण करून बघा। हाय गायज, बाय। लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका।